हॅलो. पेटू नको ते खराब प्रदूषण लय धूर होतं. हॅलो, हा बोला ना. काय चाललंय? काय नाही बरे. काय झाले का चाललं? जेवण बिवण झालं का नाही? हो झालं ना जेवण. आत्ताच 10-15 मिनिटापूर्वी. बरं. लवकर झाले वाटतं आज. नाही 8 वाजेपर्यंत जेवतो साधारणतः. काय म्हणतंय वातावरण मग? आता काय चालू आहे आरोप प्रत्यारोप. आरोप सगळ्या प्रत्यारोप. महाराष्ट्रात गाजलं हे प्रकरण. आता काय प्रकरण गाजलं म्हणायचं आता. त्याच्यामुळे हम्म. बरचसं नुकसान बी झालं. पण काय झालं माहिती का? जातीवादाचा रोष ग्रामीण भागापर्यंत पोहोचला, नाही, खेड्यापर्यंत. उच्चांक गाठला. आता मी तर म्हणेल उच्चांक गाठला. शाळेतल्या पोरांमध्ये सुद्धा चर्चा होती ह्या गोष्टी. शाळेतल्या पोरांमध्ये, ग्रामीण भागातले जे मजूर सोबत कामाला जायचे ना, हा. एकमेकांसोबत. आता काय ते तुमच्या आमच्या काळात तुमचं काय रनिंग आहे आता? माझं काय आता 40 आहे होय. 40. आता मी तुमच्यापेक्षा जवळ-जवळ 6-5 वर्षांनी कमी आहे. 35 आहे हम्म. मी. पण आपल्या 1-4-5 वर्ष म्हणजे आपण एकदम लेव्हलवरच समजा सिनियरच का. हम्म. आपण एक सोबतचेच आहोत. बरोबर. आपल्या काळात हे असं कधी नव्हतं. सोबत जातीवादावर जरी कोणी घ्यायचं बोलतच नव्हतं. काही गरजच शाळेत पडायची नाही असताना त्याची. जात कोणता आणि काय हा प्रश्नच विचारत नाही. त्याची आजकाल गरजच शाळेतले पोरं काय विचारतात माहितीये का वडिलांना? हं, तू हं. कोणत्या जातीचा आहे? हं. त्याची म्हणजे असं गरजच पडत नव्हती कधी आपल्याला. नाही हे राजकीय नेत्यांनी केलंय. राजकारणी प्रत्येक बघा ना तुम्ही कोणत्याही सभेत बोलताना राजकीय नेता काय म्हणतो? या हं, समाजाला मी न्याय दिला, त्या समाजाला मी न्याय दिला. हं. नाही ते त्याच्यामुळे फार जास्त मला असं वाटतं बरं का, फार पूर्वीपासून याचं राजकारण झालेलं आहे. म्हणजे ते आता जरी उघड झालं असलं आता अशात, हा पहिलं तर फार पूर्वीपासून हे कुठेतरी लपलेलं होतं. निवडणुकीच्या काळात कुठेतरी बाहेर यायचं आणि निवडणुका हो. संपल्या की ते पुन्हा मध्ये जाऊन बसायचं. पण आता अलीकडच्या काळामध्ये निवडणुका संपल्या तरी ते मध्ये जाऊन बसत नाही. म्हणजे थांबलं नाही ते. इथे स्फोट झाल्यासारखं झालं. त्याचा स्फोट झाला. तुम्ही जसं म्हणले शाळेतल्या लेकरांच्या बाबतीमध्ये, तर तसं बिलकुल झालंय. 5वीच्या 7वीच्या लेकरांना हम्म. सुद्धा आता जात कळायला लागली. तुम्ही कुठल्या हा. जागेचे आमचे हे नेते, आमचे ते नेते, असं लोक म्हणायला लागले. नाही कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कधी कधी बोलता बोलता ते म्हणूनच मला तुम्ही त्रास देतात अशी चर्चा अहो, होती. एक गोष्ट लक्षात घ्या. मला प्रकर्षानं जाणवलं. आपण आता गेल्या 12-14 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ग्रामीण भागामध्ये कधीही पाहिल्या नव्हत्या. हम्म. ग्रामीण भागामध्ये पाहिल्या नव्हत्या, पण त्या आम्ही त्यातल्या त्यात नोकरदारामध्ये तर कधीच पाहिलेल्या नव्हत्या. कारण नोकरदार असतो, न्यूट्रल असतो. नाही त्याला नाही आपण सगळ्या एखाद्या जाती गावाला धर्माच्या लोकांना भेटत असतात त्याला लोकं. आपण जर एखाद्या गावाला गेलोत ना तर ते विचारायचे तुम्ही कोणत्या गावचे? हं. ते असं विचारित नव्हते तुम्ही कोणत्या जातीचे आणि कुठं नाही, नाही, असं. नाही, नाही. ते आता विचारत प्रश्न नव्हते. तसा गावच विचारायचे ते आणि काय चाललंय बाकी एवढ्यावरच राहायचं. आता काय झालंय माहिती आहे का? नोकरदार आणि नोकरदाराच्या नावावरून बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागलेल्या त्या आणि शासकीय नोकरदार आहेत ना आणि हम्म. त्यातल्या त्यात पोलीस. हा. पोलीस हे लवकर ओळखले चाललेत. नेम प्लेट काय आहे तुमची? हा वर बघत तिथलं. बऱ्याचशा गोष्टी नेम प्लेटवर होत लागल्यात. नेम प्लेटवर काय लिहिलेलं आहे आणि हा लगेच माणूस कळून जातो, की हा कुठल्या ह्याचा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येऊन ठेपल्यात साहेब इथपर्यंत. आम्हाला नाही नेम नाही प्लेट पण फक्त याच्या ओळख असण्यासाठी गरजेची होती. आज आम्हाला जात ओळखण्यासाठी नेम प्लेट म्हणजे नाव ओळखण्यासाठी नेम प्लेट पूर्वी असायची. आज जात ओळखण्यासाठी नेम प्लेटचा वापर केला जातो. ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. पण याच्यामुळे काय व्हायला लागलं माहिती का? हं. विकास राहिला बाजूला आणि नवीनच प्रकरण समोर आले ते मी जातीचे. याच्यावर बघा मला वाटतं काल परवा मला आमचे 2-4 जण बसल्यावर अशी चर्चा झाली होती, की ह्या सगळ्या गोष्टींमुळं आमच्या मूलभूत गरजा आहेत का नाही, ज्या शासन दरबारी मांडायच्या असतात. हम्म. निवडणुकीच्या तोंडावर मला तर असं वाटतं, की निवडणुकीच्या तोंडावर काही गोष्टी मांडल्या ना सरकारला, तर विरोधकांच्या दट्ट्यानी आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या धरण्यान सत्ताधारी लोकं करून टाकतात. जशी लाडकी बहीण योजना खटखट आणली आणि पैसे सुद्धा देऊन टाकले लोकांच्या खात्यावर. हम्म. तशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर काही प्रश्न मांडले ना, तर सरकार मान्य करून घेतं. ती वेळ आम्हाला मिळालीच नाही आंदोलन मोर्चाच्या नादात. बरोबर नाही नाही राजकीय निवडणुकीच्या टायमाला आहे ना जे मूलभूत प्रश्न आहेत ना ते यायला पाहिजे तर हे दुसरंच प्रकरण समोर दुसऱ्याच येते. गोष्टी आम्ही 2 निवडणुका आमच्या 5 वर्षातल्या अशा
म्हणजे व्यर्थ घालवल्यात 2 निवडणुका. आम्ही असं म्हणतो, की 5 वर्ष सरकार कुठलं तरी सत्तेत चांगलं येईल आणि ते आम्हाला विकास करून आमच्या सगळ्या मूलभूत सुविधा आणि आमचे सोयी-सुविधा देईल, विकास करेल. मात्र नाही, नाही. पण जर अनालिसिस केलं ना आपण पत्रकार म्हणून, हं. तर हे अधिवेशन सुद्धा बघा ना तुम्ही. एखाद्या ग्रामीण भागातल्या प्रश्नावर हे आवाज उठीत नाहीत मला तेच आमदार लोकं. म्हणायचंय बघा ना तुम्ही मतदारसंघामधले एखादं प्रकरण लोकप्रतिनिधी झालं ना, की सगळे त्याच्यातच 7-8 दिवस घालतात. सगळे आणि त्याच्यातच मीडिया घालतात. हे आमचं आणि तसंच झालं ना ऐका ना कालचं प्रकरण. आणि मीडिया सुद्धा एकाच गोष्टीला राव सारखं-सारखं लावून मला धरते. हे बघा अहो जनरल पत्रकार म्हणून महाराष्ट्राचे किती प्रश्न आहेत, मला एक ते पत्रकार समोर येत म्हणून नाही. आज मी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुम्हाला सांगतो. हं, बीड जिल्ह्यातल्या किती तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे. हं, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब होते, मनोहर हं, जोशीचं हं, सरकार असताना हं, हं. तालुक्याचे ते क्रीडा संकुलन एक ही हो, संकल्पना हो, होती त्यांची. हो, हो. की खेळाडू एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात खेलो इंडिया. हं, हां, हं, हं. इंडियाने खेळलं पाहिजे. पण त्या खेळणाऱ्या खेळाडूंना शिकवणारे शिक्षकच नाहीत. शिक्षक नाही, क्रीडा त्यांना शिक्षक गेल्या प्रोत्साहन 10 कोणी देत नाही. वर्षापासून क्रीडा शिक्षकच भरीत नाहीत. जर हं. पोरं ग्राउंडवर खेळले नाही, तर बघा ना तुम्ही आज मुलांची अवस्था 3रीतल्या आणि मुलांची 4थीतल्या अवस्था आहे. पोरांना आमच्या अटॅक यायला लागलेत. शिक्षणाचा दर्जा बी आमचा फार ढासळलेला आहे साहेब. ह्या सगळ्या नाही, नाही. गोष्टी आम्ही बीडमध्ये एक कुठेतरी विसरून मध्ये गेलो. मुलगी वारली होती 8वी का 5वी शिकणारी. तर हं, तिला अटॅक आलता टेन्शनमुळं. हं, हं. हो, हो, ट्युशन, हो. क्लासेस आणि ह्याच्यातच पोरं सगळे हँग व्हायला लागले. मोबाईल आणि कॉम्प्युटर हे. हं. अभ्यास करायला आणि ग्राउंडवर खेळताना दिसत नाही ना, बघा ना तुम्ही. नाही, नाही, नाही. मला तेच म्हणायचंय ना. एक पत्रकार म्हणून मला माध्यम कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जातंय हे मी जबाबदारीने सांगाल बुवा. मला कोणी काही म्हणलं तरी. समजा खरी मी एक गोष्ट आहे ना. स्वतंत्र माणूस आहे म्हणून असं नाही म्हणत मी साहेब. मी कुठल्याही हं, एखाद्या माध्यमाकडे, कुठल्याही एखाद्या चॅनलकडे काम करत असतो ना, तरी माझं हेच मत असतं. मी ठामपणे मांडलं असतं. बरोबर. माध्यमांनी पण साहेब अशा वेळेस टी-आर-पीच्या मागे लागू नये. अशा वेळेस माध्यमाची भूमिका महत्त्वाची असते. जरी महत्त्वाची आणि YouTube तटस्थ चॅनल असते. ऐका ना, जरी हं, YouTube चॅनल प्रचंड प्रमाणात झाले असले, चॅनल ठराविकच असले, पण ह्या YouTube चालवणाऱ्यांनी डिजिटल मीडियातल्या लोकांनी सुद्धा हं, सकारात्मक भावनेतून पत्रकारिता केली पाहिजे. तो हं. असा म्हणलाय म्हणून लगेच तुम्ही काय म्हणता? नाही, लगेच तुम्हाला एक भांडण, सांगू लगेच का? पोळापोळी, लगेच त्याच्याशिवाय नाही ना, रस्त्यावर राडा त्याच्याशिवाय नाही. आम्हाला असं टी-आर-पी दाखवलं नाही नाही, पाहिजे. व्ह्यूवरशिप नाही ना त्याच्याशिवाय आम्हाला. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पण सांगा ते आम्ही एखाद्या सकारात्मक पत्रकारिता बघतात ना लोकं, असं कोण म्हणतंय? तुम्ही आता चांगल्या बातम्या सकारात्मक करतात, नाही, 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 लाखो नाही, नाही, लोकं नाही. बघतात. आपण सकारात्मक पत्रकारिता फार कमी लोक आहेत. मला जितका अनुभव आहे का तितका. म्हणून तिकडे लोक वळत नाहीत साहेब. आणि बरोबर. ते तसं जरी असलं तरी मला वाटतं त्या पत्रकारांनी आपली आपली भूमिका सोडली नाही पाहिजे. हे सोडून बी चालणार नाही ना आपल्याला. ते लोकं खरं आहे करतच ना. नाहीत तसं. व्ह्यूवरशिपच्या मागे लागतात. सनसनाटी काय असेल नाही ना, आणि खरं सनसनाटीच्या नावाखाली सामान्य लोकं चिरडतात ना. बिलकुल झालंय साहेब हे असं. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आमचे मागचे 10 वर्ष कसे गेले. 19ला कोरोना आला. 2-2.5 वर्ष त्याच्यात गेले. 2-2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार राहिलं. पुन्हा फोडाफोडीमध्ये 2.5 वर्ष गेले. 5 वर्षात कुठं काय झालं सांगा बरं मला मागच्या? बरोबर. काहीच काहीच नाही नाही राव. साहेब. काहीच झालं नाही तुम्ही आणि बघा ना, 29 ग्रामीण भागातल्या रस्त्याची काय अवस्था आहे. एकदम बोगसगिरीचे रस्ते होते. रस्त्याची अवस्था आहे, शाळेची अवस्था आहे, आमच्या सगळ्या विकास कामाचा बोजवारा आहे सगळा. सगळं वातावरण दूषित झालेलं आहे आणि आज हे दुपारी एक मी नगर जिल्हा कोणत्या तरी जिल्ह्यातला एक व्हिडिओ आलता हं, सोशल मीडियावर. हं. तो व्यक्ती रस्त्यावर उभा राहून 5 कोटीचा रस्ता असा हाताने निघतोय दाखवत होता. हो, ते पोपडे उचलत असताना. हां, म्हणजे तर किती मला वाटतं बेकार जुना अवस्था आहे. व्हिडिओ आहे तो. 5-5 4-4 अन् 5-5 कोटीचा निधी येतोय आणि हे रस्ते असे पहिल्या काळातल्या डांबऱ्या रस्त्याचा बॉल तयार व्हायचा बॉल त्याचं हातात, एक दुसरं वेगळं सांगू गोष्ट तुम्हाला. दगडी बॉल. त्याचं दुसरं एक गोष्ट. आता त्या डांबरीमध्ये काहीतरी घोटाळा आहे. नाही ह्याचं डांबरीमध्ये बी प्रकरण घोटाळा अधिवेशन आहे. हं. आम्ही ते पहिले तुम्ही आता उल्लेख केला का डांबरी बॉलचा. आम्ही हां, दगडी रस्त्यावरचं बॉल आम्ही डांबर खेळायचो काढून लहानपणी. बॉल खेळायचो आम्ही त्याचा. हां, रस्त्यावर ते भले चालायचं नाही. नंतर तो लय लागायचा म्हणून आम्ही त्याला फेकून दिला. पण आम्ही बॉल करायचो. हे वास्तव आहे बरं का. हां. खरं आहे. मग त्याला जवळ मला वाटतं 25 वर्ष झालं त्या काळाला बरं का. पण हं, अलीकडच्या काळामध्ये तसे रस्ते का होत नाहीत? तर मंत्रालयाच्या सचिवापासून जेव्हा कामाला मंजुरी मिळाली, तिथून 10 हं. ठिकाणी कामं गच्ची विकली होती. जातात आणि गच्ची होती. त्याच्यावर 10% विकली जातात. काम राहतंय कुठं साहेब? 30% वर आणि 30% पैशामधून कसं काम करेल तो माणूस? नाही, नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. का नाही पण नुसते त्याच्यात नाही, पैसे नाही, 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 नाही. लाटायचे? हे बघा, हे कामं आणि मंजुरी देण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या मंत्र्याची जबाबदारी आहे साहेब. निधी खरंच कुठपर्यंत पोहोचतोय हे त्यांनी बघितलं पाहिजे. पण अर्धे कार्यकर्ते मंत्र्याचेच आहेत नाही सगळे. नाही, नाही. साहेबाचा फोन कार्यकर्ते आला की सही करा काय अन् झालं काही माहिती आहे का? करा.
कार्यकर्ते झाले गब्बर. हम्म. त्यांच्या गाड्या, बंगले, राडे सगळे असंच आहे. अहो पण तुम्हाला एक सामान्याचा गोष्ट विकास सांगू नाही. का? आपल्या तहसील कार्यालयाच्या, जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोरच्या गाड्या उभ्या राहतात का नाही, काळ्या आत्ताच्या हं. हां. नव्या निघालेल्या स्कॉर्पिओ काळ्या, बरं. ह्या सगळ्या गुत्तेदाराच्या आहेत साहेब. आणि गुत्तेदारी बरं. काय 40 वर्षापासून नाही ते साहेब. 5च वर्षामध्ये ह्या गुत्तेदारांनी कोट्यवधी रुपये कमविलेले आहेत. हं, ज्या तहसीलच्या समोर गाड्या उभ्या राहतात का, तुम्ही लक्ष करा अजूनही. तुमच्या हं. लक्षात आलं नसेल, माझ्या लक्षात आले मागं. मला एक जणांनी, मी नाही सांगितले, लक्षात एक जणांनी आणून दिलं माझ्या. ह्या गाड्या उभ्या राहिल्यात का म्हणले, यांचा विचार करा तुम्ही. ह्या गाड्या ज्या आहेत ना, ह्या कंत्राटदाराच्या आहेत आणि 10-20 वर्षापासूनच्या कंत्राटदाराच्या नाहीत म्हणले. कालच्या 3-4 अहो, वर्षापूर्वीच्या कंत्राटदार ते आहेत ही. आणि पत्रकारांच्या 100-100 कोटी रुपयाची जाहिराती गाड्या आहेत. ऐका ना सर, पत्रकारांच्या जाहिराती जर दिल्या ना, तर हं. हे 6-6 महिने बिलं सुद्धा देत नाहीत. अहो बिलं देत जाहिरात नाहीत ते टाकली, पत्रकारांना, लगेच हे दम देतात हे. दम बातमी देते दिली दम. की. मग हं. आम्ही असं करून, आम्ही तसं करून, कशाचं पत्रकारण काय आणि ते. ऐका ना, आणि पत्रकाराची सुद्धा समस्या कधी हे मांडताना दिसत नाही कोणता आमदार. बघा अहो ना तुम्ही गेल्या कशाला किती वर्षात. पत्रकाराच्या समस्या मांडल्या तर ते म्हणतात ह्यांनाच आपण काय चढवून घ्यायचं काय. हे असं गोंधळ होईल ना त्यांचा. ते कशाला हे गेल्या करतील. अनेक वर्षापासून पत्रकाराच्या बातम्यांमुळे ही राजकीय नेत्यांची प्रसिद्धी होती. पण पत्रकाराला ते काम झालं की हो लांब असं करते. नाही हो लांबी म्हणजे म्हणतात ते. पत्रकारांचा आणि वापर करते. निवडणुकीच्या तोंडावरती या साहेब, या साहेब, या साहेब असं हे घालतात ते बरं का. आणि पुन्हा नंतर 5 वर्ष काय, त्यांना माहित आहे 2 वर्षामध्ये ह्यांना पुन्हा आणखी आपण हा गुलू बोलले की हे बोलतात. लय अवघड आहे. असं सगळं झालंय काय समाजामध्ये एकदम दूषित वातावरण झालंय. मला तर असं वाटतंय कधी दुरुस्त होईल, कधी काही सांगता येत नाही काही साहेब. आपल्या जिल्ह्यात तर लय चाललंय मराठा आपल्या माणसाला जिल्ह्यातलं सगळ्यात बेकार वातावरण झालंय आपल्या इथं. सगळ्यात बेकार वातावरण. नेत्यांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे राजकीय नेत्यांनीच पुढाकार घेऊन जनजागृती केली पुढाकार पाहिजे. घेऊन करणं गरजेचं आहे. मी तर आज उल्लेख केला इंटरव्ह्यू मध्ये का, मला असं हं. म्हणायचंय, ज्यांना ज्यांना आमदार व्हायचं असतं साहेब, गल्ली बोळात आमदार निघत होता दगड उचलला की. ते आमदार आता व्हायचे त्या लोकांनी पुढे येऊन का नाही मिटवावं हे सगळं. नाही, आता मित्र कोणत्या जातीचा कोणाचा कोणी मित्र असतो ना. हो. त्याच्यामुळे जाती बोलायला लागल्यामुळे लोकांमध्ये दरी निर्माण व्हायला लागली ना. हे बघा, मला तर असं वाटतं लोकांना, विकास कामं गेली उडत. लोक म्हणतात आमच्या जातीचं आहे का, मग त्यांनी काही करू द्या, आम्ही त्याच्या मागे उभा राहणार. आणि राहायला पण ती लागलेत लोक साहेब. किती पण ती आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. विकास कामं नाही, काय नाही, काय नाही. पण आणि चुकीच्या लोक गोष्टीला पाठीशी घालायला लागले ना. चुकीच्या गोष्टीला पाठी. कधी ना कधी साहेब, आपण म्हणतो ना, आम्ही तिखट खाल्ल्यानंतर आम्हाला थोडस त्रास होतोच ना साहेब. मग लय तिखट खाल्लं आम्ही, पचन होतं का ते? नाही होत. नाही होत. ती रिएक्शन होतं ना साहेब. तिथे आम्हाला गोळ्या खाव्या लागतात, दवाखान्यात जावं लागतं. दवाखान्यात जाऊन बी राहत नाही ते. जेव्हा त्याची ती इन्फेक्शन सगळं जाईल तेव्हाच राहते. पण असं चुकीचं समर्थन केलं ना, त्याचं इन्फेक्शन होणारच आहे साहेब आम्हाला. असं करायला नाही पाहिजे. हां? बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी, म्हणजे समजा जरी आमच्या समाजात असेल किंवा मग तुमच्या समाजात असेल, चुकीचं म्हणून त्याला समर्थन करायचं, म्हणजे ते रिएक्शनच करून घेणे ना साहेब. पोटात तिखट खाल्ल्यासारखंच आहे ना ते. अवघड. या सगळ्या गोष्टी तर कुठेतरी थांबणं गरजेचं आहे भाई. ऐका ना, गोपीनाथ मुंडे साहेब असताना आपल्या जिल्ह्याचं नाव किती मोठं झालं. नाही, हे आम्ही नाकारून चालणार नाही. गोपीनाथ मुंडेंच्या नावामुळेच बीड जिल्हा आहे. ऐका ना, म्हणजे आम्ही ऐका कसं आहे मी माहिती आहे का, आम्ही मी कुठे मी पुण्या मराठी मुंबईला ऐका ना गेलो सर. का, कुठले तुम्ही त्या. मी मराठीला असताना हं. मी त्या नाथरा गावामध्ये गेलो होतो. मुंडे साहेबांचा वाडा जिथं जन्म झाला त्यांचा. हो. मी एक स्टोरी केली की मुंडे नंतरचा महाराष्ट्र. ते हां. वारले होते ना. हं. त्यावेळेस मी मराठीला जिल्हा रिपोर्टर होतो. हं. तर तेव्हा मी कव्हर केलं होतं ती. तर ती हं. कसे शिकले, त्यांच्या गावातले लोक, मित्रांची मुलाखती वगैरे. हं. म्हणजे एका खेड्या गावातला माणूस इतक्या दिल्ली लेवल पर्यंत जातो म्हणजे लय मोठी गोष्ट. नाही, नाही, नाही. आत आजही आता आम्ही. आता आता इतक्या ग्रामीण भागातून जाईन का असा नेता वर? नाही, नाही, तसं होतच नाही ना. आम्ही आम्ही आजही जा कुठे मुंबईला, दिल्लीला जा. कुठले तुम्ही विचारलं की बीडचे, मी गोपीनाथ मुंडेंचे का? असं हा. विचारतात लोक. म्हणतात ती कुठेतरी ती ओळख कसं चालली आता, कसं म्हणावं बीडचे म्हणल्यानंतर. मला तर काल ती ऑडिओ क्लिप तुम्ही आमली ऐकली असेल कालची. हा, ते ऐकली. तुमच्या बीडला यायला तर आम्हाला भीती वाटते म्हणले. नाही पण ती काय आणि हे आजही मला व्हायलंय. तसंच म्हणला एक जण, म्हणले काय बुवा तुमच्याकडे यायचं तर कामच राहिलं नाही म्हणले आता. उग हार म्हणलं आम्ही काय माणसं नाहीत का काय आहे. पण ती अशा माध्यमामुळे बातम्यामुळे काय होईल माहिती का? कोणी हम्म. कर्मचारी आणि अधिकारीच येणार नाही ना जिल्ह्यात. अजिबात नाही. हे आताच नव्हतं साहेब. आता तर इतकं बेकार झालंय साहेब. माझा मित्र आहे, आता नाव घेत नाही. हं. तहसीलदार म्हणून बीडला यायचं होतं. तर ते म्हणला साहेब मला कुठलाही जिल्हा द्या दुसरा. बीडला यायचं नाही. कधीची गोष्ट आहे माहिती आहे की? मागच्या हं. 5 वर्षापूर्वीची. 5 वर्षापूर्वी हा. बरोबर.
5 वर्षापूर्वी यायचं होतं, तर ते म्हणला मला बीडलाच टाकायला लागलेत म्हणले, पण मी त्यांना विनंती केली. मी म्हणलं, "अरे या ना बाबा, तुम्ही मित्र आहेत, आमचे काही कामं-बिमं असतील तुमच्याकडे तहसीलदार म्हणल्यावर पडतील तुमच्याकडे कामं, करून द्याल तुम्ही." ते म्हणले, "साहेब माफ करा, मला यायचं नाही बीडला." "काय कारण आहे?" तर म्हणले, "बीडला या अधिकारी येत नाहीत निमित्ताने एक म्हणून मला बी यायचं नाही." तुम्हाला विचारावं वाटतं बरं का या निमित्ताने. हं. जर अशा परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे असते तर काय वाटलं असतं त्यांना? गोपीनाथ मुंडेंनी हे वातावरणच बिघडू दिलं नसतं साहेब. इथपर्यंत येऊन दिलं नसतं. नाही, नाही, नाही. असं होऊन दिलं नसतं. बिलकुल दिलं नसतं. मला सुरेश दसचं एक हे आठवतंय आज. ते काय? आज बोलत असताना कोणता इंटरव्ह्यू होता? हां, आशिष जाधव होते लोकमतचे आणि त्यावेळेस सुरेश हां. दस बोलत होते. ते असं म्हणाले, की गोपीनाथ मुंडेंकडे तो हातखंडा होता साहेब. हं. कोणता? माणसासमोर कुठं झुकायचं, कुठं हां, विनंती हां. करायची, माणसाच्या पाया कुठं पडायच्या, माणसाला दाब देऊन कुठं बोलायचं, कोणाला बोलायचं, कसं बोलायचं, ही लकब आणि ती टॅक्ट गोपीनाथ मुंडेंकडे होती साहेब. नाही, नाही त्यांच्याकडे कला म्हणजे मी कशी असं होती म्हणत माहिती नाही, आहे की का एक? गोपीनाथ मुंडेंनी कोणाला दाब दिला असेल किंवा काय केलं असेल, बरं ह्या का. सगळ्या गोष्टी, बरं का. पण त्यांच्याकडे हं, सगळ्या गोष्टी होत्या. मला राजकारण त्यांचं फक्त गोपीनाथ मुंडेंचं एक 5-7 वर्षाचं राजकारण कळतं मला फक्त. हं, 5-7 वर्ष, हां, 10 वर्षाचं राजकारण कळतं मला फक्त त्यांचं. हं. ते मला बी मंत्री तसंच झालेलं आहे. आणि त्याच्या पण अगोदरचं. मुंडे साहेब आहे ना, एक त्यांच्याकडे आयडिया कशी होती, जरी हं, कोणी विरोधक असला ना, तर आता हं, मुंडे साहेब आणि सुरेश धस लोकसभेला एकमेकांच्या विरोधात उभे होते बरं का. हं, आणि त्यानंतर सुरेश धसांचा पराभव झाला आणि मुंडे साहेब निवडून आले. हं, पण मुंडे साहेब आल्यानंतर सुरेश धसांना त्यांनी फोन केला. ही हं, आम्हाला पत्रकार परिषदेत बोलताना आमदार धसनी सांगितलं, हं, की मुंडे साहेबाचा मला फोन आलता, की बाबा तुझ्याकडले काही काम असतील तर मला सांग. म्हणजे हं, त्यांचं निधन होण्यापूर्वी हं, मंत्री झाल्यावर ती म्हणली होती. अशा बऱ्याचशा आमदारांना फोन केलते, की बाबा तुमचे काय काम आहेत मला सांगा. आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे मला. हं, हं. असं ती बोलायची. म्हणजे त्यांच्या मनात विरोध नसायचा, की बाबा नाही, जरी नाही, 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 नाही. अहो, सगळ्यात आपल्या जास्त जिल्ह्यातला म्हणजे त्यांचा पत्रकारांवर, गोपीनाथ मुंडेंचा पत्रकारांवर फार जीव होता, असे तिथले बीडचे स्थानिक ते पत्रकार सांगतात आपले. आणि नाही मला आहे ना जितकं मुंडे कळतं साहेब तितकं जिल्ह्यात तुम्हाला यायला लागले सांगतो. का? ऐका ना. हां. तर अर्धा-अर्धा आणि एक-एक पान जाहिरात असायची. बीड जिल्ह्यात बिलकुल पेपर मुंडे असायची. साहेबामुळे चालली. बरेचसे पेपर चालले आणि तुम्हाला हं. विश्वासाने सांगेल मी, माहिती आहे का, गोपीनाथ मुंडेंच्या, मी आजपर्यंत कुठल्याच दिवंगत नेत्याची पोस्ट कधीच करत नाही Facebookला. पण गोपीनाथ मुंडेंची जाणीवपूर्वक करतो. गोपीनाथ मुंडेंची ही एक पोस्ट करतो मी, की गोपीनाथ मुंडे वाघासारखा माणूस होता, पण चुकीच्या पक्षात होता. अशी पोस्ट नेहमी मी त्यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिथीनिमित्त कोणाच्याच कुठल्याच नेत्याची पोस्ट करत नाही मी Facebookला. नाही आजपर्यंत कोणाला शुभेच्छा सुद्धा नाही. हयात आहेत का ते नेते त्यांचे सुद्धा नाही आणि दिवंगत आहेत त्यांचे सुद्धा नाही. गोपीनाथ मुंडेंची पोस्ट मी जाणीवपूर्वक करतो. नाही म्हणजे आता ह्या सगळ्या आष्टीला गोष्टी आलते आहेत. ना, ऐका ना. मला एक हं, पुरस्कार भेटला होता हं, आणि मला बोलून घेऊन त्यांनी सत्कार केलता. माझ्याकडे तो अजून फोटो आहे घरात. मी हं. त्याचा मोठा फोटो करून घरात लावला. तुम्हाला सांगतो, बीडचे पत्रकार आमचे ज्येष्ठ लोक आहेत का नाही आपले बीडचे, हं. त्या सगळ्यांना माहिती आहेत बा गोपीनाथ मुंडे. आणि ते आज त्यांचं नाव काढलं की लोकं ते स्तब्ध होतात. नाही, नाही. त्यांना माहीत आहे. एक मी बातमी लोकमतला असताना मला फोन आलता त्यांचा. म्हणले मस्त बातमी लिहिली. हं. त्यावेळेस आष्टीची बातमी केली होती. म्हणजे नाही म्हणजे आता डायरेक्टली हे फोन बघा, करायचे कोणाला. तसं तसं बघण्यासारखा नेता राहिला नाही आणि अपेक्षा कोणाकडून काढाव्यात, हे हं. जरा थोडंसं अवघड झालंय बघा. नाही, नाही. विकासात्मक राजकारण करायला आणि पाहिजे मला जिल्ह्यामध्ये. मला माझी जितकी दृष्टी, जितकी नजर आहे माझी हं. साहेब, मला जितकी कळतं, मला जितका अंदाज आहे, हं. तितकं बीडचं हे वातावरण बिघडलेलं कोण दुरुस्त करेल असा नेता दिसत नाही मला. पण तुम्हाला एक सांगू का? हं, गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हं. आणि आता सुरेश धसांचं नाव बी राज्यभरात चर्चेत हो, आलं. हो, पण हो. ह्यांनी एक वैचारिक विचार करून जिल्ह्याचा विकास कधी होईल, कसा होईल? हं. मराठवाड्यात आता एक प्रभावी नेता राहिला नाही. विलासराव देशमुख, अजून विनायक मेटे, मुंडे साहेब, मुंडे अजून साहेब. हं. प्रमोद महाजन गेल्यानंतर कोण माणूसच नाही ना असा तगडा. अहो, त्यांचा राजकीय वारसा चालवणारा माणूसच नाही राजकारणात. हं. तसं यांनी एकत्रित काही बसून चर्चा करून विकासात्मक काही करायला पाहिजे. नाही, ते सगळ्या गोष्टी करतील, पण सांगणारे कोण त्यांना आणि कोणाचं ऐकतील ते? बरोबर. आपल्यासारखे लोकं सांगू शकतात का त्यांना? आणि आपलं ऐकतील का? आपण जर त्यांच्या बातम्या केल्या, ते मला विरोधात बातम्या करतात हे. त्यांचे विरोधकच समजतात हे. मला तर नाही. सगळे विरोधक समजतात. हे विरोधक आहे, आपला विरोधक आहे. पण म्हणजे काय पत्रकाराला असतं, काय सगळे सारखेच लोक असतात. सगळे सारखे बातम्या साहेब, हं. आपण सगळ्यांच्याच बातम्या करतो. नाही, नाही. राजकीय नेत्यांच्या जवळ असतात ना ही लोक. ही काही भयकीच आहेत. नाही, तसं आहे बरं का, पत्रकार 100% खरं आहे हां. मी तुम्हाला नाही, नाही. आता तुम्ही चांगली बातमी केली ना, की XYZ नेत्यासमोर त्यांचे ठराविक असतील 1-2 जण, 2-4 जण. हं, हं. हे सांगणार, ह्यो असाच आहे, ह्यो तसाच आहे. ह्यो त्याच्याच बातम्या लिहितो, ह्यो ह्याच्याच लिहितो. असं बोलतील. बिलकुल खरं आहे ते.
बिलकुल खरं त्याच्यामुळे ते मला जाणवलेलं आहे ते. पत्रकारावी हॅरासमेंट होती त्यांची. नाही हॅरेसमेंट होती. आता एक माझ्यासारखा एखादा माणूस आहे ना, विनाकारण त्रास दिला ना, तर आपण साहेब कशामुळं गोडीत त्यांची बरं झेलायची? मला अजिबात एखादा झेलणार नाही. गेल्या 10-20 वर्षातला असा आमदार दाखवा, की त्यांनी पत्रकाराची बाजू विधानसभेत मांडली आणि त्याची विधानसभेत चर्चा मांडलेली झाली. नाही. नाहीच, नाहीच, दाखवा ना नाहीच. मला कोणता नेता आहे असा. नाहीच. अहो तुम्हाला सांगतो पत्रकारांनी तोंड उघडायची वेळ नाही राहिली हो आता. कार्यकर्ते फोन लावून दम देतात साहेब. अहो एखाद्या गावाला तुम्हाला जायचं म्हणलं तर सांगतो त्याला साधा अवघड सुद्धा असतं माणूस पेट्रोलचं. ऐका ना, पेट्रोलचं तर जाऊ द्या. साधा सुद्धा माणूस आहे. एखादी बातमी जर एखाद्या नेत्याच्या विरोधात केली ना, तर त्याला फोन लावून शिव्या देतो तो कार्यकर्ते. हां. दम देते त्यांचे कार्यकर्ते. पचवायची हिंमतच नाही राहिली त्यांच्यामध्ये. नियतच राहिली नाही साहेब. विरोधात बातमी आली, हां, कसं काय विरोधात केली? हां, ह्या ओळीमध्ये तू असं लिहिलं, कसं काय सांगतोस? असं काय बोलतोस? काय धंदे तुमचे नाही, नाही नेत्यांचे? प्रत्येकाची मानसिकता अशी झाली, की आपण श्रीमंत कसं होतो? श्रीमंत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा काय मिळतील बरं सगळ्या राजशाही थाटासारख्या? लय अवघड. काय हे नेत्यांनी सगळं करून ठेवलंय कुठेतरी. त्यांच्याकडून अपेक्षा आहे बघा आता जे कोणी असतील का आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही की तुम्ही दूषित केलं म्हणून, हं. बरोबर. बरोबर. पण जे आत्ता सत्तेमध्ये आहेत ना त्यांच्याकडून हं. मोठी अपेक्षा आहे बीडवाल्यांची. हां. ते मोठी 3-4 अपेक्षा नेते आहे बीड त्यां जिल्ह्यात. हां, तुम्ही दुरुस्त करा बुवा. नाही, नाही आम्ही ह्यांना तुम्हाला एक नाही, नाही ऐका ना, मला तर असं वाटतं एक पण या मी तर निमित्ताने एक ऐका ना, या हं, निमित्ताने एक ह्यांच्या समोर प्रमोद महाजन स्वर्गीय म्हणायचे, "देव करतो ते हं, भल्यासाठी." हं, एखादी घटना घडली आपण त्याचं काही समर्थन नाही करीत. हं, ते हं, चूकच आहे. एखादी हं, घटना जर झाली असेल. हं. परंतु या निमित्ताने या राजकीय नेत्यांना बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली. नाही, 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 नाही. संधी उपलब्ध झाली, पण ह्यापेक्षा मला मला एक असं मी तर मला वाटतं एक आवाहन करावं असं आपल्या हं. माध्यमातून, की नेत्यांनी हे वातावरण दूषित झालेलं आहे ना, ते सगळं निवळावं, एकदम शांत हां, करावं. आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ, सत्तेतल्या खरं लोकांनी. मग सगळे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत, जवळ-जवळ 6-7 आमदार हं, आहेत. बरोबर? हं. ह्या सगळ्या आमदारांनी बीडचं वातावरण दूषित झालेलं दुरुस्त करावं. एक सलोखा परिषद आयोजित करावी. सगळ्या जाती हां, धर्माचे लोक बाबा काय कारण जातीवाद नाही, काही नाही असं विकासाचे कामं सांगा असं बोललं पाहिजे. हा ना. जनता दरबार घ्या ना यांना. जनता दरबार जनता दरबार नाही, सलोखा परिषद आयोजित करावं. सलोखा. हां. सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी बोलवायचे मस्त आणि सगळ्या आमदारांनी एका ठिकाणी बसायचं. नाही, नाही जाती बोललंच नाही तर काहीच होणार नाही ना. बोललं नाही तर नाही, 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 नाही. आता हे बऱ्याच तुम्हाला एक गोष्ट सांगू गावामध्ये का? ऐका ना. हं. नुसतं बोललं नाही तरी थांबणार नाही आता साहेब हे. नाही आता ही आता लय सगळं अवघड झालं. पेटून गेलेलं आहे, राख झालेली आहे हं. सगळी. फक्त काय हे नव्हतं असं झालेलं हे सांगावं लागेल तुम्हाला. एवढं बरोबर. थांबावं लागणार. पण आता ही जोपर्यंत राजकीय नेते बोलत नाहीत, हे करीत नाही तोपर्यंत ही अशाच गोष्टी होत राहणार. त्याच्यामुळे हं. त्यांनी समोर येऊन लोकांना बोललं पाहिजे. चालायचं? आहे का नाही? आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. आम्ही मला तर असं वाटतं, मला वाटतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक आवाहन करावं ह्या सगळ्या लोकांना, हं. की एक सलोखा परिषद आयोजित करा. हां, आणि सगळ्या सगळे राजकीय लोक त्या नेत्यांनी. ठिकाणी, सगळे राजकीय नेते त्या ठिकाणी या आणि सगळे बोलवा. नाही, नाही ह्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे असं राज्याच्या मला वाटतं. मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार केला खरंच. आणि स्वतः बीडला येऊन त्यांनी एक अशी मोठी परिषद घेऊन सगळ्यांना बोलवलं पाहिजे. सलोखा परिषद घ्यावी मुख्यमंत्र्यांनी बीडला येऊन. हां, मग हे बघा सगळं तुम्ही थांबवून ऑटोमॅटिक गळ्यात होईल. गळे घालायला लावावे लोकांना. हां, त्याच्याशिवाय तुम्ही एक समतेचा चांगला एक संदेश देऊ शकत नाही. हं. मुख्यमंत्र्यांनी जर स्वतः देवेंद्र चला फडणवीस आले मी जरा निघतो जरा. थोडंसं काम आहे. ओके चालतंय. ठीक आहे. भेटू आपण नंतर. मी येतो आष्टीला आल्यानंतर भेटू आपण. हो, चालतंय, चालतंय. काम आहे थोडंसं आष्टीला आल्यानंतर ठीक भेटू. आहे, चालतंय. या हो, आल्या हो. भेट. ओके, ओके.